राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोरे ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी बँक निफ्टी जसं इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एक व्हिडिओ मिस नको करू. तर 15 मिनिट टाईम बरोबर निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी 50ने फ्लॅट ओपन दिलं. फ्लॅट ओपन दिल्यानंतर वर साईडला पाहू शकता एक ट्रेंड लाईनला रेस्पिक्युलर फेस करत होता बँक निफ्टी. त्याच पद्धतीने लोअर पॅटर्न कन्फर्मेशन करून आज पण टेक्निक पाहू शकता. ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिला. परत सेकंड हाफमध्ये बॉटमला स्ट्रॉंग सपोर्ट फेस क्रिएट करून त्याच्यानंतर स्ट्रॉंग सपोर्ट झोन क्रिएट करून डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन करून ह्या ठिकाणी पाहू शकता. हायर पॅटर्न कन्फर्मेशन करून आज ट्रेंड लाईनला पण ब्रेकआउट देऊन पुल बॅक घेतल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता ब्रेकआउट ट्रेंड लाईनला पुल बॅक घेऊन परत एक अपमधील निफ्टीने त्याच पद्धतीने निफ्टीने क्लोजिंग केले 22,119 रुपयाला. तर उद्यासाठी तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग डायरेक्ट तुम्ही बाय नका करू. खाली साईडला पुल बॅक होऊ द्या. खालचा झोन आधी हा ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनच्या नियर त्याच पद्धतीने स्मॉल रेजिस्टन्स झोन होता. आज पण त्याच रेजिस्टन्स झोनला रेस्पेक्युलर रेजिस्टन्स फेस केलं होतं. तर उद्यासाठी जर फ्लॅट ओपन होऊन पुल बॅक घेतलं, हा झोन आहे हा झोन आहे निफ्टीचा 22,050 ते 22,060 ह्या झोनमध्ये निफ्टी पुल बॅक नंतर कन्सोलिडेशन करत असेल लोअर लो टाईम फ्रेममध्ये. हायर पॅटर्न कन्फर्मेशन त्याच्यानंतर हायर पॅटर्न कन्फर्मेशन नंतर डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं ट्रेंड लाईन. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता खाली साईडला ट्रेंड लाईन अशी मार्क केल्यानंतर ट्रेंड लाईनला रेस्पेक्युलर सपोर्ट फेस करून आपण परत या ठिकाणी पाहू शकता सपोर्ट फेस करून परत आपण तर उद्यासाठी पण फ्लॅट ओपन पुल बॅक घेतला. परत ट्रेंड लाईनचे नियर रेस्पेक्युलर सपोर्ट फेस करत असेल ह्या झोनमध्ये डबल सपोर्ट भेटेल. त्याच पद्धतीने डबल लॉजिक होईल तुम्हाला बाईंग साईडसाठी. या ठिकाणी एक स्मॉल रेजिस्टन्स झोन होता. उद्यासाठी ब्रेकआउट नंतर पुल बॅक घेतला ॲक्ट ॲज सपोर्ट झोन होईल. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईनला रेस्पेक्युलर सपोर्ट फेस करेल निफ्टी. कन्सोलिडेशन करून वर साईडला ब्रेकआउट दिलं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता. निफ्टीमध्ये 25 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी उद्यासाठी जर थोडीफार गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनमध्ये गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. या ठिकाणी पाहू शकता आधी हा झोन होता निफ्टीचा रेजिस्टन्स झोन. उद्यासाठी ॲक्ट ॲज सपोर्ट झोन करू शकेल. तर कन्सोलिडेशन करून वर साईडला लोअर लो टाईम फ्रेममध्ये ब्रेकआउट दिलं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता. निफ्टीमध्ये 25 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने सेलिंग तुम्ही जास्त गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या नियर आधी ह्या ठिकाणी पाहू शकता हा झोन निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता. सपोर्ट झोनला ब्रेकडाऊन दिलं. परत बायर्स या ठिकाणी स्ट्रॉंगली ॲक्युमुलेट झाल्यानंतर वर साईडला परत मुवमेंट दिली होती. तर उद्यासाठी जर जास्त गॅप डाऊन ओपन झालं त्याच पद्धतीने डायरेक्ट तुम्ही सेल ना करू. वर साईडला पुल बॅक होऊ द्या. हा ट्रेंड लाईन दिसतो तुम्हाला निफ्टीचा ट्रेंड लाईन. ह्या ठिकाणी पाहू शकता निफ्टीला सपोर्ट फेस करून आपण सेकंड टाईम सपोर्ट फेस करून आपण तर उद्यासाठी गॅप डाऊन ओपन झाला. पुल बॅक घेऊ द्या वर साईडला ट्रेंड लाईनच्या नियर. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता परत रेजिस्टन्स झोन आहे. तर रेजिस्टन्स झोनच्या नियर ह्या झोनमध्ये कुठं लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल टॉप पॅटर्न त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं ट्रेंड लाईनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुढं ऑप्शन बाय करू शकता. निफ्टीमध्ये 25 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन झाले ह्या झोनच्या नियर निफ्टी. तर उद्यासाठी जास्त गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला पुल बॅक घेऊ द्या प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेचा हा ठिकाणी पाहू शकता 2 ते 3 वेळेस या ठिकाणी रेजिस्टन्स फेस केला होता. तर उद्यासाठी गॅप ओपन नंतर ॲक्ट ॲज सपोर्ट झोन क्रिएट करू शकतो हा झोन निफ्टीला. तर कन्सोलिडेशन करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये वर साईडला ब्रेकआउट दिलं. त्याच पद्धतीने एखादी प्राइस कन्फर्मेशन झाली डबल बॉटम पॅटर्न त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन नंतर तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता. निफ्टीला 25 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी फ्लॅट ओपन होऊन या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस हा झोन आधी निफ्टीचा रेजिस्टन्स झोन. तर उद्यासाठी फ्लॅट ओपन होऊन ब्रेकआउट दिलं. त्यानंतर लगेच तुम्ही रिस्क घेऊ नका. सेफ जाण्यासाठी पुल बॅक घेऊ द्या. वर साईडला ब्रेकआउट नंतर पुल बॅकला ह्या झोनमध्ये कुठं सस्टेन करत असेल निफ्टी स्वतःला त्याच्यानंतर बायर्स ॲक्युमुलेट झाले. न्यू बायर्स ॲक्युमुलेट नंतर लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्राइस कन्फर्मेशन नंतर तुम्ही बाय साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. निफ्टीमध्ये 25 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 19 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. ॲज पर प्रिव्हियस डिस्कशन या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टी पण वर साईडला ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून डाऊनफॉल देत होतं. त्याच पद्धतीने खालच्या साईडला हा ट्रेंड लाईन दिसतो. ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून ह्या ठिकाणी पाहू शकता हा स्ट्रॉंग ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून लोअर लो टाईम फ्रेममध्ये प्राइस कन्फर्मेशन करून डबल बॉटम पॅटर्न कन्फर्मेशन करून ह्या ठिकाणी अपमूव दिला सेकंड हाफमध्ये. त्याच पद्धतीने स्ट्रॉंगली अपमूव दिल्यानंतर ट्रेंड लाईनला पण ब्रेकआउट दिलं आहे. त्याच पद्धतीने पुल बॅक घेतल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली पुल बॅक घेऊन
परत वर साईडला अपमूव्ह देऊन बँक निफ्टीने क्लोजिंग केली 47,784 रुपयाला. तर 15 मिनिटावर स्विच केल्यानंतर आपण डॉट टू डॉट लेवल बघू बँक निफ्टीमध्ये. ॲज पर बँक निफ्टीने पण ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिला, परत पुल बॅक घेतला, पुल बॅक घेतल्यानंतर या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर परत अपमूव्ह दिला आहे सेकंड हाफमध्ये. तर उद्यासाठी बँक निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग डायरेक्ट तुम्ही बाय नका करू. या ठिकाणी पाहू शकता हा झोन आधी बँक निफ्टीचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता. कंटिन्यू ह्या झोनमध्ये रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिलं होतं. हा फर्स्ट रेजिस्टन्स डाऊनफॉल, सेकंड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल, थर्ड टाईम रेजिस्टन्स डाऊनफॉल. तर उद्यासाठी हा झोन ॲक्ट एज रेजिस्टन्स झोन होऊ शकतो फर्स्ट हाफमध्ये. तर उद्यासाठी फ्लॅट ओपन होऊन डायरेक्ट ब्रेकआउट देत असेल तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट लॉंग जाऊ नका. वरच्या साईडला एक पुलबॅक होत्या, खाली साईडला फ्लॅट ओपन झाल्यानंतर पुलबॅक घेतलं. या ठिकाणी पाहू शकता आधी हा झोन होता स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन ॲक्ट एज सपोर्ट झोन. तर उद्यासाठी ब्रेकआउट दिले आज. तर उद्यासाठी जर फ्लॅट ओपन पुलबॅक घेतलं ह्या झोनच्या नियर कन्सोलिडेशन करून परत लो टाईम फ्रेममध्ये कधी प्रायशन कन्फर्मेशन नंतर ब्रेकआउट दिलं वर साईडला, त्यानंतर तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकता. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बाईंग साईडला बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी थोडीफार गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप ओपन नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता आधी हा झोन होता बँक निफ्टीचा रेजिस्टन्स झोन, कंटिन्यूस ह्या झोनमध्ये रेजिस्टन्स फेस करून डाऊनफॉल दिला होता. तर उद्यासाठी जर गॅप ओपन झाली ह्या झोनच्या नियर, गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. खाली साईडला एक पुलबॅक उद्या प्रिव्हिट डेच्या क्लोजिंगच्या नियर. त्याचनंतर प्रिव्हिट डेचा हा आधी हा रेजिस्टन्स झोन होता कंटिन्यू. तर उद्यासाठी गॅप ओपन दिल्यानंतर ॲक्ट एज सपोर्ट झोन करू शकतो बँक निफ्टीमध्ये. लो टाईम फ्रेममध्ये ह्या झोनमध्ये कुठं डबल बॉटम पॅटर्न, त्याचनंतर हेड शोडो पॅटर्न कन्फर्मेशन झालं सपोर्ट झोनच्या नियर. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बाईंग साईडला पोझिशन बिल्ड करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी जास्त गॅप डाऊन ओपन झाली ह्या झोनच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर ह्या ठिकाणी पाहू शकता वरच्या साईडला रेजिस्टन्स झोन आहे, त्याच पद्धतीने खालच्या साईडला हा सपोर्ट झोन आहे. तर ह्या दोन्ही झोनच्या मध्ये जर बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली तर लगेच तुम्ही बाय किंवा सेल नका करू. खालच्या साईडला पुलबॅक घेऊ द्या, पुलबॅकला ह्या झोनमध्ये कुठं कन्सोलिडेशन करून जर परत वर साईडला ब्रेकआउट दिलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने वर साईडला गॅप डाऊन ओपन झाला, वर साईडला परत रेजिस्टन्स फेस करत असेल, त्याचनंतर क्लोजिंगच्या नियर प्रिव्हिट डेच्या क्लोजिंगच्या नियर जर परत रेजिस्टन्स फेस करून लो टाईम फ्रेममध्ये लो पॅटर्न कन्फर्मेशन झालं, त्याचनंतर डबल टॉप पॅटर्न कन्फर्मेशन झालं बँक निफ्टीमध्ये. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुट ऑप्शनकडे जाऊ शकता. 30 ते 40 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये समजलं अशा पद्धतीने काही इंट्राडे स्टॉक आहेत ज्यामध्ये तुम्ही उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. आपल्या लिस्टमध्ये पहिला स्टॉक आहे HDFC बँक लिमिटेड. 1 डे टाईम फ्रेमनुसार या ठिकाणी पाहू शकता प्रायशन कन्फर्मेशन करून खालच्या साईडला ट्रेंड लाईनला रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस करून हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. फर्स्ट सपोर्ट अपमूव्ह, सेकंड टाईम सपोर्ट अपमूव्ह, थर्ड टाईम सपोर्ट अपमूव्ह. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता 2 वेळेस रिस्पेक्टिव्हली सपोर्ट फेस केला होता स्टॉकनी. त्याच पद्धतीने सेकंड टाईम सपोर्ट फेस केला होता. त्याच पद्धतीने ट्रेंड लाईन डबल लॉजिकने अपमूव्ह दिला होता. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता परत त्याच ट्रेंड लाईनच्या नियर, त्याच पद्धतीने त्याच सपोर्ट लोनच्या नियर परत स्टॉकने एक अपमूव्ह दिले, एक ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल क्रिएशन केले आज. तर उद्यासाठी ह्या स्टॉकमध्ये तुम्ही एंटर करू शकता जेव्हा स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली. आफ्टर फ्लॅट ओपनिंग प्रिव्हिट डेचा हाय ब्रेक नंतर तुम्ही एंटर करू शकता. 8 ते 10 रुपयाचे एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने ह्या स्टॉकमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडचं पण स्विंग ट्रेड पण प्लॅन करू शकता स्टॉकमध्ये. कंटिन्युअस हा झोन आधी स्ट्रॉंग सपोर्ट झोनचा होता, त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये सेलर्सची लिक्विडिटी घेतली तर उद्यासाठी एक अपमूव्ह देऊ शकतो नेक्स्ट वीकमध्ये. तर उद्यासाठी तुम्ही स्विंग ॲज वेल ॲज इंट्राडेमध्ये पण प्लॅन करू शकता स्टॉकमध्ये. दुसरा स्टॉक आहे आपल्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्री. 1 डे टाईम फ्रेमनुसार या ठिकाणी पाहू शकता आधी हा झोन होता स्टॉकचा रेजिस्टन्स झोन. पुलबॅक घेतला, पुलबॅक घेऊन ब्रेकआउट दिला. त्याच पद्धतीने ह्या झोनच्या नियर स्टॉक परत पुलबॅक घेतलेला ह्या ठिकाणी पाहू शकता कन्सोलिडेशन करून सेलरची लिक्विडिटी घेतलेली आहे. त्याच पद्धतीने स्लोन स्टडी बायर्स या ठिकाणी ॲक्युमुलेट झालेले आहेत. तर उद्यासाठी तुम्हाला ट्रेड प्लॅन भेटू शकता स्टॉकमध्ये. जेव्हा स्टॉकची ओपनिंग फ्लॅट झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग तुम्ही प्रिव्हिट डेच्या हायला एंटर करू शकता जेव्हा हाय ब्रेक होईल. 10 ते 12 रुपये एस एल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने जास्त गॅप ओपन दिलं किंवा जास्त गॅप डाऊन ओपन दिलं तर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट न करू स्टॉकमध्ये. त्याच पद्धतीने ह्या स्टॉकमध्ये पण तुम्ही स्विंग ट्रेड प्लॅन करू शकता. प्रिव्हिट डेच्या हायला तुम्ही एंटर करू शकता. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी 3 ते 4% तुमचं एस एल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल स्विंग ट्रेडमध्ये पण. तर आशा करतो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.